संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात मारहाण झाली आहे। मंदिर परिसरांमध्ये भाविकांमध्ये झुंपलेली आहे। घृष्णेश्वर मंदिर परिसरात जोरदार हाणामारी झालेली आहे। संभाजीनगरची ही दृश्य आपण पाहतोय। महाशिवरात्री निमित्तानं रात्रीपासूनच या ठिकाणी भाविकांची तोबा गर्दी आहे आणि त्यातच आता घृष्णेश्वर मंदिरात ही हाणामारी झालेली आहे। परिसरात भाविकांमध्ये झुंपली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? का हे सगळं प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलेलं आहे? कोण ही व्यक्ती आहे? लागवीची छत्रपती संभाजीनगरात 12वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत आहेत। या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे। मात्र बरेच जण असे आहेत की नियम तोडून आपल्याला कसा प्रवेश मिळेल, दर्शन मिळेल हा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे काही जणांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही। तर या ठिकाणी स्तुतुमयमय झाली आणि त्यानंतर या दोन भाविकांमध्ये आणि या ठिकाणी असलेल्या एका जवळच्या संबंधित नागरिकांमध्ये ही बाचाबाची झाली। या ठिकाणी वादंग निर्माण झाला। अक्षरशः एकमेकांनी एकमेकाला मारहाण देखील केलेली आहे। बऱ्याच वेळापासून ही जेव्हापासून प्रवेश दिला जातो त्या बाहेरच्या दरवाजापासून तर आतल्या दरवाजापर्यंत ही मारहाण झालेली आहे। म्हणजे हे मंदिर परिसरामध्ये सर्व काही प्रकार घडलेला आहे। नजरेच्या अंतरावरच हे मंदिर आहे, हाकेच्या अंतरावरच मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय। मात्र या ठिकाणी गर्दी वाढत आहे आणि अशामध्ये व्हीआयपी दर्शन असेल, त्याच्यासोबतच इतर जवळील नागरिकांना दर्शन असेल तर या गोष्टींमुळे सुद्धा असे प्रकार घडतात आणि त्याचं उदाहरण हे घृष्णेश्वर या ठिकाणी पाहायला मिळालंय। ऐन शिवरात्रीच्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर आता तरी प्रशासन जागं होईल, नियमानुसार सर्वांना दर्शन देईल आणि या ठिकाणी नियोजन केलं जाईल हीच अपेक्षा जी आहे ती आता व्यक्त केली जाते। लागवीजी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।